प्रजानां विनयाधाना रक्षणात् भरणादपि सपिता पितरस्तासां केवलं जन्महेतवः जो जनते ते रक्षण करतो पोषण करतो धारण करतो तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ मामा, श्रीमंत, दरबाराच्या कामकाजाला सुरुवात होऊ द्यात. पण श्रीमंत, पण काय? अद्याप दादासाहेबांची स्वारी आली नाही आणि सखाराम बापू ही बरं झालं भेटलात. बापू, दरबार खोळंबलाय. कामकाजाला सुरुवात होऊ द्यात. जशी आज्ञा. त्र्यंबकराव. श्रीमंत, पानपतच्या मोहिमेत अनेक कर्ती माणसं कामी आली. त्यांची ही यादी. सन 1761 अति नष्ट वर्ष या देशाला. हर्ष मरे उत्कर्ष उरेना सकळा आली प्रेत कळा. कुठे बांगडी 1.5 लाख ती राख जाहली तरुणांची. कुठे बांगडी 1.5 लाख ती राख जाहली तरुणांची. आग पाखडी दैव आम्हावर मूर्ती अवतरे करुणाची.
घरोघरी आकांत परोपरी खरोखरीचा प्रलय दिसे. बरोबरी रक्ताचे अश्रू अबला गाळीती शोक रसे. नाथ चालला सोडून अबला पाहू कुणाच्या मुखाकडे. नाथ चालला सोडून अबला पाहू कुणाच्या मुखाकडे. बाळा बैसा जाती लोटून दुःखाचे मजवर तिकडे. दुःखाचे मजवर तिकडे. दुःखाचे मजवर तिकडे. तिकडे तिकडे हंबरडे या परिस्थिती जन फिरता. तिकडे तिकडे हंबरडे या परिस्थिती जन फिरता. कुणीकडे ही तरुण दिसेना. कुणीकडे ही तरुण दिसेना. सेना सागर होयरिता. पुढे दरारा पडे पसारा राज्याचा बळघे तरगा. पुढे दरारा पडे पसारा राज्याचा बळघे तरगा. उघडे पडले मढे हत्तीचे कोल्हे त्यावर करती मजा. उघडे पडले मढे हत्तीचे कोल्हे त्यावर करती मजा. उघडे पडले मढे हत्तीचे कोल्हे त्यावर करती मजा. उघडे पडले मढे हत्तीचे कोल्हे त्यावर. त्र्यंबक मामा, जी. या सर्वांच्या कुटुंबियांची तातडीची गरज भागवण्याची व्यवस्था करा आणि त्याची खबर आम्हाला वेळोवेळी देत जा. आणखी काही? कसूर माफ असावी श्रीमंत. कोण? दिनकर महादेव, बोला. एक विनंती आहे श्रीमंत. दिनकर महादेव, तुमचा अर्ज आमच्याकडे आलेला आहे. त्याबद्दल श्रीमंतांना तसदी द्यायची आवश्यकता नाही. बापू, बोलू देत त्यांना. काय विनंती आहे तुमची? श्रीमंत, मराठी दौलतीची घडली तेवढी सेवा आजवर केली. आता वयामुळं एवढी जबाबदारी पेलणं शक्य होत नाही. तेव्हा जवाहरखान्याच्या सेवेतून मुक्तता व्हावी एवढीच विनंती. दिनकर महादेव, असं कितीचं वय झालंय की तुम्हाला या कामाचा बोजा वाटावा? मी श्रीमंतांना सांगितलं ते अगदी सत्य आहे. हे मोठं जबाबदारीचं काम, हे निभावणं. दिनकरराव, हा प्रश्न दरबारी उपस्थित करण्याचं काहीच प्रयोजन नव्हतं. आम्हाला सांगितलं असतं तरी चाललं असतं. आम्ही आपल्या अर्जाचा विचार करू आणि योग्य वाटल्यास सेवेतून मुक्त करू. पण श्रीमंत, तुम्ही बसा. हा पेशव्यांचा दरबार आहे. खासगी सल्ला मसलतीचं ठिकाण नव्हे. तुमच्यासारख्या अनुभवी माणसाला हे सांगायला पाहिजेच असं नव्हे. तेच म्हणतोय आम्ही. बापू, हे तुम्हालाही कळायला हवं. जेव्हा आमच्या समोर अर्ज पेश केला जातो तेव्हा त्याचा निर्णय आम्हीच द्यायचा. गरज वाटल्यास दौलतीचे कारभारी म्हणून आपला सल्ला घ्यायचा ही रीत आहे. आम्ही उपस्थित असता आमचे निर्णय आपण देऊ नये. आज्ञा श्रीमंत. बोला दिनकर महादेव. कशाचाही आणि कुणाचाही मुलायचा न ठेवता तुम्ही आम्हा सेवानिवृत्तीचे कारण सांगा. आम्ही ते जरूर ऐकू. श्रीमंत, पेशव्यांचा जवाहरखाना म्हणजे मोठी जबाबदारी. सणासुदीला खाशांच्याकडे अनेक नग जातात येतात. त्याची पोच पावती मिळाली नाही तर घोटाळा होण्याचा संभव अधिक. एक दागिना गहाळ झाल्यानं पेशव्यांचा जवाहरखाना रिकामा होणार नाही. पण माझ्यासारखा सामान्य माणूस जगातून उठेल. गरजेनुसार केलेल्या मागण्या लेखीच असतात आणि त्या पोहोचल्याच्या पावत्याही असतात. होय ना? मला वाटतं तसाच रिवाज आहे. हो श्रीमंत, पण तो तसा पाळला जात नाही.
असं आडून बोलण्यापेक्षा दिनकर महादेव, अरे तुम्ही उघडच का नाही सांगत? सांगा ना, आम्ही पावत्या दिल्या नाहीत म्हणून. दिनकरराव, तुम्ही अर्ज मागे घ्या. दप्तरीच्या नियमांनाही अपवाद असतात. माणूस बघून ते पाळायचे असतात. बापू, ही पेशव्यांची मसनद आहे याचा विसर पडू देऊ नका. तिचा अपमान कोणी करू धजेल तर तिथे वयाचा, मानाचा आणि अधिकाराचा मुलाहिजा आम्हाला ठेवता येणार नाही. दिनकर महादेव, आजवर चालत आलेली ही जवारखान्याची शिस्त अशीच पुढे चालू ठेवा. खुद्द पेशवे देखील या नियमांना अपवाद ठरू नयेत. दादासाहेबांचं वागणं आज जरा चमत्कारिकच झालं नाही? पण माझ्यामुळं नाही, आपली काहीच चूक नाही. तुमचं काहीच चुकलं नाही. हो खरं तर हा प्रकार घडायलाच नको होता. हो, पण आता काय उपयोग? होईल ते होईल. चला. बापू, सबुरीनं घ्यावं. श्रीमंतांचं रक्त तरुण, आपण वडिलांनीच सांभाळून घ्यायला हवं. हे शहाणपण तुम्ही शिकवताय आणि आम्हाला? श्रीमंतांना दादासाहेब आणि आम्ही काय वाटेवरचे चोर वाटलो? एका 1.5 दमडीच्या दागिन्याच्या पावतीसाठी भर दरबारात आमची अशी शोभा? पण बापू, राम राम सरकार. हा, हे असं कधी झालं नाही. काय झालं रामजी काका? नाही, मी रामराम केला, पण थोरल्या सरकारानं माझ्याकडे बघितलं पण नाही. आजची गोष्ट निराळी आहे रामजी काका. महिमा, अगं निरंजन कुठे आहे? हे काय पैसे आणलंय की? गोविंद विडाण जी पैसे. सोनबाई, ओवाळणीची तयारी झाली? हो झाली. माधव येईलच इतक्यात. औक्षवंत व्हा. बसा. सोनबाई, ओवाळतेस ना? ओवाळणं? पण कशाबद्दल? माधवा, आज शनिवार वाड्यात पेशवा आल्यासारखं वाटलं. अलीकडं माझी आशाच मावळत चालली होती. आपल्या वडिलांच्या पुण्याईचं स्मरण आपल्याला राहावं, विश्वासरावांचे भाऊ आपण शोभावेत एवढीच आमची इच्छा. आई साहेब, आपल्या इच्छेच्या बाहेर कामी आहोत ते आम्हाला ठाऊक आहे. दादासाहेब महाराज येऊ दे त्यांना आत. मोजराव वेणे साहेब. औक्षवंत व्हा. बसा. आज माधवरावांना ओवाळत वाटतं. हो, आज दरबार झाला. आज पौर्णिमा ना? हो, आणि तसाच मोठा पराक्रमही करून आले आहेत. भर दरबारात आमचा उपमर्द ही काय साधी सुधी गोष्ट नव्हे. उपमर्द? माधवानं आपला उपमर्द केला असं
आम्हाला तरी वाटत नाही. आम्ही होतो तिथं. उलट आम्हाला वाटलं माधवाचं आजचं दरबारातलं वर्तन पाहून आपल्याला संतोष वाटला असेल. खुद्द पेशवे देखील नियमांना अपवाद ठरू नये अशी आज्ञा दिली त्यानं. नाही मामा, ते ठीक आहे, पण वहिनी साहेब, असा लहान तोंडी मोठा घास घेणं योग्य नव्हे. आज बापून बोलले, उद्या आम्हाला बोलतील. काका, बापूने आपल्यातला फरक का आम्हाला कळत नाही? माधवा, अरे विसरतोस तू? छत्रपतींनी जेव्हा पेशवाईची वस्त्र तुला दिली तेव्हा सखाराम बापूंनाही कारभाऱ्याची वस्त्र मिळाली. हो, पण ती कारभाऱ्याची वस्त्र, पेशवाईची नव्हे. काका, बापू नेमकं हेच विसरतात. कारभार चालवणं पेशव्यांच्या मर्जीचं काम नसेल तर त्या पेशवाईला अर्थ काय? थोडक्यात आता आमच्या मताला किंमत उरली नाही असंच समजायचं ना आम्ही? काका, आपण आज्ञा करावी आणि आम्ही ती पाळावी याकरता आम्हास आनंद नाही. आम्ही बापूंची गुडघे टेकून माफी मागावी अशी का आपली आज्ञा आहे? गुडघे टेकून माफी? माधवा, माधवा, असं कसं म्हणेन मी? एका छत्रपतींशिवाय पेशवा कधीही कुणाही पुढे झुकत नाही. अरे वेड्या, मी तुझी परीक्षा पाहत होतो. वनी साहेब, आम्हालाही आज मोठा आनंद झाला. हा माधव राजकारणात असंच लक्ष घालील तर आम्ही निश्चिंत होऊ. माधवा, या राज्याची जबाबदारी आता सर्वस्वी तुझ्यावरच आहे. बरं वनी साहेब, आज्ञा असावी. माधवा, आज आम्ही आपल्याला उभारलं, पण त्याचबरोबर एक महत्वाचा इशाराही देऊन ठेवतो. कुणाच्याही बाह्य रूपाला कधीही भुलू नका. कुणाच्याही सांभाळा. प्रजानां विनयाधाना रक्षणात् भरणादपि स पिता पितरस्तासां केवलं जन्म हेतवः. जो जनते ते रक्षण करतो
पोषण करतो धारण करतो तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ. नाना, श्रीमन, लष्कर खर्चाची ही किर्द. ठीक. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली नाना. अजून किती वेळ उभे राहणार? नाना, रीतिरिवाजाच्या शिस्तीपेक्षा राज्यकारभारातली शिस्त आणि उपचाराच्या शिष्टाचारापेक्षा हिशेबातला शुद्ध आचार अधिक महत्वाचा. बसा. जशी आज्ञा श्रीमन. आम्हाला एक सांगा नाना, ही जी सैन्य खर्चाची रक्कम तुम्ही दाखवली आहे त्यात केवळ सैन्याचे पगारच आहेत की इतर काही खर्चांचाही अंतर्भाव आहे? मोहिमेतला समग्र सैन्य खर्च आहे. सैन्याची शिधा सामुग्री, पोशाख, शस्त्रास्त्र खर्च आणि जनावरांचा दाणा गोटा, हा सगळा खर्च मिळून ती रक्कम आहे. या खतवण्या म्हणजे पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे दस्तऐवज आहेत नाना. यात मोघम आकड्यांपेक्षा तपशीलवार नोंदी जास्त महत्वाच्या. सैन्याचे नेमके पगार किती, मोहिमेत सैन्य खर्च किती होतो, पराक्रम गाजवणाऱ्या वीरांचा सन्मान करण्यासाठी किती रक्कम खर्च केली जाते, याच्या नोंदी इथे होणं जास्त महत्वाचं आहे. त्या सगळ्या पावत्या, उचल केलेल्या रकमेची नोंदपत्रकं अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यासह दप्तरी तयार आहेत श्रीमन. तरीही दप्तरीच्या हिशेब नोंदणीत ते नोंदवीत चला. तुमच्या जमा खर्चाच्या पद्धतीप्रमाणे शेवटच्या रकान्यात एकूण आकडा लिहा, पण त्याआधी उपरकाने पाडून सर्व रकमा आणि तपशील लिहा. ठीक आहे. पाडव्यापासून नव्या खतावणी नको. पाडव्यापासून नको, आत्तापासून ही पद्धत जारी करा. दप्तरीच्या या सोयी दौलतीसाठी आहेत नाना, दौलत या सोयींसाठी नाही. जी. दादासाहेबांच्या मोहिमेची ही नोंद का? जी. खंडणी पोटी वसुली 2,60,000 आणि हे काय? खासगी पोटी हा 3,20,000 खर्च कुठला? याच्या नोंदी आहेत, तपशील आहेत. जी. म्हणजे दादासाहेब. छान छान नाना, तुम्ही दप्तरीचं काम पाहता आणि अशा अनाकलनीय रकान्यांखाली मोठमोठ्या रकमा लिहिता. त्याचे तपशील विचारले तर घुटमायता. यावरून आम्ही काय समजायचं नाना? श्रीमन, ते सगळे तपशील मला माहिती आहेत, पण तुम्हाला माहिती असून उपयोग काय? ते इथे का उतरवले गेले नाहीत? क्षमा असावी श्रीमन, मला ते खर्च सविस्तर हिशेबात लिहिता आले नाहीत. का? तुमचं गणित कच्चं पडलं की खतावण्यांची पानं संपली? श्रीमन, दादासाहेब मोहिमेवर एकटे जात नाहीत, त्यांचा लवाजमा बरोबर असतो. त्यांच्या नाटकशाळा, दासी, म्हणजे या सगळ्याचा खर्च कोणत्या पद्धतीने लिहिणार? वाड्यावर असल्याप्रमाणेच समस्त व्यवहार होत असतात. म्हणून मग मी ते खाजगी या सदरात लिहिले.
छान. जातीवंत, बुद्धिवान आणि निष्ठावंत आहात नाना. आता यात एकच बदल करा. तुमची ही निष्ठा राज्यकर्त्यांच्या कुटुंबियांशी व्यक्तिगतरित्या न ठेवता मसनदीशी ठेवा. त्यातच दौलतीचं कल्याण आहे. श्रीमंत. काय वहिनी साहेब, कसा काय झाला दरबार? आम्हाला काय कळतंय तुमच्या राजकारणातलं? अहो, राजकारण कसलं त्यात? निव्वळ ही असूया, मत्सर, तुमच्याबद्दलचा हेवा. म्हणजे काय तात्या? मी नाही समजले. वहिनी साहेब, हा आम्ही नोकर माणसं, पण होळकरांच्या पदरची. खरं सांगायला आम्ही हो का कचरावं? काय खरं सांगायचं तर दागिन्यांना सुद्धा शोभा यावी असं आपलं रूप. आता आपल्यासाठी एखादा अनमोल नग दादासाहेबांनी जवारखान्यातून बिना पावती उचलला तर त्यात बिघडलं कुठं? अहो, पेशव्यांचा एवढा मोठा जवारखाना, इतके सारे दागिने, पण थोरल्या वहिनी साहेब या अशा सोळ्या विधवा. पार्वती वहिनी साहेबांचं ते तसं. हा, आता खरं म्हणजे अंगा खांद्यावर काही घालावं असं रमाबाई साहेबांचं वय, पण श्रीमंतांना दागिन्याचं अजिबात कौतुकच नाही. काय हे मात्र अगदी खरं बोललात तात्या. वहिनी साहेब, हा तात्या नेहमी खरंच बोलतो, म्हणून तर मल्हाररावांचे विश्वासू म्हणून दरबारी मानानं वावरतो. दिसतं ते स्पष्ट बोलतो. वहिनी साहेब, शनिवार वाड्यात आपण एकट्यानंच असं सालंकृत वावरावं याचा इतरांना मत्सर हा वाटणारच. पण वहिनी साहेब, हा मत्सर सुद्धा वरवरचा. खरं राजकारण वेगळंच आहे. वेगळं राजकारण? दादासाहेब, अरे वा, एवढं कसलं राजकारण चाललंय आमच्या महालात? काही नाही, तात्यांना दरबारची खबरबात विचारत होते. का? आपण होतातच ना तिथे पाहायला? हो ना, होते की. पेशव्यांचं कारभारीपद सांभाळणाऱ्या बापूंचा दरारा पाहून मी तर अगदी थक्कच होऊन गेले बाई. आणि आपलाही. आनंदी, अगं एवढं काय मनावर घेतेस तू? आपला माधव अजून लहान आहे, त्याला तेवढा पोच नाहीये. ऐकलत का तात्या? श्रीमंत पेशवे म्हणे अजून लहान आहे. अगदी कुकुल बाळ. हो नाही, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की श्रीमंतांनी मुलाचे पाय पाळण्यातच बघावे. मतलब? काही नाही, पण आज बापूंच्यावर धरलेली धार उद्या आपल्यावर उलटू नये म्हणजे मिळवली. काय तात्या, लहान पोराच्या वागण्याला तुम्ही सुद्धा एवढं महत्व देता? ऐकलत वहिनी साहेब, दादासाहेब म्हणजे साक्षात सांबाचा अवतार म्हणतो ते काही खोटं नाही. एवढं पायाशी चालून आलेलं पेशवेपद लाथाडलं आणि कोवळ्या वयात श्रीमंतांना पेशवा बनवलं. काय? आणि त्या बदल्यात दादासाहेबांचा भर दरबारात असा घोर अपमान. तात्या, अहो साधी जवाहरखान्याची बाब ती काय? तेच म्हणतोय आम्ही, साधी जवारखान्याची बाब ती काय, आणि त्यासाठी अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या दादासाहेबांचा असा पाण उतारा. हे ही गोष्ट दादासाहेबांनी हसण्यावारी नेऊ नये. वेळीच ठेचलं नाही तरी सापाची. तात्या, कोणा संबंधात बोलता आहात तुम्ही? प्रत्यक्ष आमच्या पुतण्याबद्दल? पायलट वहिनी साहेब, कसा अर्थाचा अनर्थ होतो ते. आम्ही बोलत होतो दिनकर महादेवाबद्दल. दिनकर महादेव काय केलं त्यानं? काय केलं नाही ते विचारा. आपण त्याला आपला म्हणून जवळ केलं आणि आपला म्हणत तो आपल्यावरच उलटला. काय? श्रीमंतांचे कान फुंकून दरबारातला सगळा बनाव हा त्यानंच घडवून आणलाय. बनाव म्हणजे माधवाला हे सगळं ठाऊक होतं असं तुमचं म्हणणं? सरळ गोष्ट आहे. तू कर मारल्यासारखं, मी करतो ओरडल्यासारखं. काय दादासाहेब,
श्रीमंत मध्यरात्र उलटेपर्यंत दप्तरी होते. आहो पण तात्या, बापू नको नको म्हणत असताना यानीच तर माधवाला दप्तरी लक्ष घालायला सांगितलं ना. हो, आम्ही विचार केला दप्तराच्या जंजाळात एकदा का माधव गुरफटला की राजकारणात त्याची अजिबात ढवळाढवळ होणार नाही. तिथंच चुकलं सार. दादासाहेब आपण लढवई शिपाई गडी. दप्तरात लक्ष घालणं म्हणजे कागदाच्या जंजाळात गुरफटणं असं आपल्याला वाटलं तर ते साहजिकच आहे. पण श्रीमंत त्यांची बुद्धी तर तिरकीच काय. एव्हाना दप्तराची खडानखडा माहिती श्रीमंतांना झालीये. हे दादासाहेब, अहो राज्याचा ताळेबंद ज्याला मुखोद्गत आहे त्याला आपल्याला टाळा लावायला कितीसा वेळ लागणार काय. जामदार खाण्याच्या किल्ल्याच दुसऱ्याच्या हवाली केल्यावर आपल्या हातात उरणार काय काय. तात्या नाही तात्या नाही. आमचा माधवावर विश्वास आहे. पण माझा नाही. आनंदी, तुला सुद्धा माधवाबद्दल एवढा राग वाटतो? अगं पोटच्या पोरासारखा अंगा खांद्यावर खेळवल्यास तू त्याला. हो, मलाही तो मुलासारखाच आहे. पण म्हणून आपला असा अपमान झालेला मी कसा सहन करू? आनंदी, प्रत्यक्ष पोटच्या पोराच्या हातनं जरी हे झालं असतं ना तरी ते मला सहन नसतं झालं. आणि समज त्यानं आमची माफी मागितली असली तर? खरंच तेवढ्यासाठीच तर दरबार संपताच आम्ही थोरल्या वहिनी साहेबांच्या महाली गेलो होतो. तिथे माधव होताच. आम्ही त्याला असा फैलावर घेतला गुडघे टेकून माफी मागायची भाषा करायला लागला. खरंच? तेव्हा एका छत्रपतींशिवाय पेशवा कधीही कुणाही पुढे झुकत नाही असं आम्ही त्याला खडसावून बजावलं. तेव्हा सरळ आला. बोला राणी सरकार, यावर आपलं काय म्हणणं आहे? सरकार, बाहेर गुलाबराव आल्यात. बरं निघते मी. हे काय चाललात का? गुलाबराव काय परख्या नाही. आपल्याला नसेल. अहो पण बरं आहे, आम्ही निघतो. बरं नंतर भेटतोच. गुलाबराव, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. उशीरसा केला. सरकार, तुमचा निरोप मिळाला आणि तिचा भाव वाढले की. म्हणजे आमचं काम? सरकार, आम्ही असताना तुमचं काम फत्ते होणार नाही होय. पण जरा वाढून पाहिजे बघा. त्याची काळजी करू नका. आम्ही सांगू तेव्हा तिला हजर करा. जा तुम्ही. जशी आज्ञा. येतो. हे काय, गुलाबराव गेले वाटतं. हा, गुलाबराव ना? हो, गेले. लवकरचे गेले. कमाल आहे. अहो सरकारी काम होतं, संपलं, गेले. बसा ना, बसा. आपण लवकरच्या परत आलात का? आम्ही येऊ नये वाटतं. असं कधी म्हटलं आम्ही? उलट अष्टव प्रहर आमच्या शेजारी आपण असावं असंच आम्हाला वाटतं. हो, अगदी खरंच वाटेल कुणाला. मग खरंच आहे ते. लोक आमच्याबद्दल हेच बोलतात. धरा. काय विशेष खबर बात? रास्ते मम्मी साहेब आल्या होत्या. असं का? छान. काय म्हणत होत्या? आपलं इकडचं तिकडचं. आणि बरं का, रास्ते मामी साहेब की नाही,
दागिन्याने अगदी नटून थटून आल्या होत्या. असं का? आणि बर का, रास्ते मामी साहेबांच्या गळ्यातल्या तन्मणीचं खोड की नाही, ऐकताय ना? ऐकतो ना. तन्मणीचं खोड की नाही इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं म्हणून सांगू. असं का? अच्छा अच्छा, बर बर. ते तन्मणीचं खोड तुम्हाला भारी आवड, होय ना? ठीक आहे ठीक आहे. उद्याच बापूंना सांगून तसलंच तन्मणीचं खोड मागवून घेतो, त्याच्यापेक्षा सुंदर. तेवढ्यासाठी नाही की आम्ही ते सांगितलं. बर बर, समजलं. मी येते. हं, बर का, एक सांगायचं राहिलंच. तुम्हाला एक दासी हवी होती नाही का? त्याने व्यवस्था केली आहे, उद्या परवा हजर होईल. हेच का गुलाबरावांचं सरकारी काम? आम्ही केव्हाच ओळखलं होतं ते. वाड्यावर दासी कमी काय आहेत? काय वाटेल ते करा.
सकरी रायन के जाओगे भोर बागी तोरे बाट पिया भोर बागी. अरे अरे हे काय करतोस? श्रीमंत, चूक झाली, क्षमा असावी. क्षमा? कशाबद्दल? नेहमीपेक्षा लवकरच आलो. काहीतरी गुणगुणावं म्हणून गाऊ लागलो आणि भानच राहिलं नाही. रोजची ठरलेली भूपाळी गाण्याचा रिवाज माझ्याकडून मोडला गेला. क्षमा असावी. अरे वेड्या, क्षमा कसली मागतोस? देव फक्त भूपाळीनं जागा होतो असं थोडंच आहे. त्याला जागा करतो तो गाण्यातला भाव. आम्हाला संगीतातलं काही एक कळत नाही, पण तुझ्या गाण्यातला भाव आमचं अंतःकरण हिरावून गेला. आमच्याही नकळत आमची पावलं आम्हाला इथेवर घेऊन आली. स्थळ काळाचं भान जसं तुला नव्हतं तसं आम्हालाही नव्हतं. आजपासून तुला भूपाळी गायचं बंधन नाही. तुझ्या मनाला भावेल तेच का. श्रीमंत, गाणं शिकतोस तू? हो. खूप शिक, खूप मेहनत कर, मोठा हो. पितरस्तासां केवलं जन्म हेतवः. जो जनतेचे रक्षण करतो, पोषण करतो, धारण करतो, तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ. तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ. तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ. सरकार, सखाराम बापू आणि गंगोबा तात्या आल्यात. येऊ दे जनाब. जी. मुजरा दादासाहेब. बसा बसा. काय बापू, कसं काय येणं केलं? गंगोबा तात्यानं एक खास खबर आणली. खबर कसली? खबर म्हणजे उद्याचा बेत आपल्याला कळलाच असेल. बेत? कसला बेत? बघा बापू, मी सांगत नव्हतो तुम्हाला, आपल्या महालाबाहेर काय काय घडतं याचा जरा सुद्धा पत्ता दादासाहेबांना नसेल म्हणून. म्हणजे दादासाहेब, उद्या आपण जाणार नाही थेऊरला? बापू, उगाच खोड्यात बोलू नका. काय ते सरळ सरळ सांगून टाका. श्रीमंत उद्या थेऊरला चाललेत. एवढंच ना? मग तिथं आमचं काय काम? खरंय, तिथं दादासाहेबांचं काय काम? कसुरीची माफी असावी दादासाहेब.
आपल्या कानावर जाणं इष्ट म्हणून सांगतो. श्रीमंत काही एकटे चालले नाहीत थेऊरला. मग त्यांच्या समवेत पेठे, नाना, घोरपडे, पटवर्धन आणि रामशास्त्री ही निवडक मंडळी जाणार आहेत. खास त्यांच्या गोटातली. तिथं काहीतरी गुप्त खलबत करायची असतील आणि अशा वेळी आपल्याला तिथं नेणं हे जरा अडचणीच काय. अरे आम्हाला नेणारे किंवा न नेणारे ते कोण? आम्ही उद्या थेऊरला जातो. बघतो कोण कोण कसली खलबत करतात ते. छे दादासाहेब, त्यामुळे सगळंच गाडं फसेल. आपण तिथं गेला तर खलबतच होणार नाही. त्यापेक्षा तिथं काय घडलं याची बित्तम बातमी काढून आणली म्हणजे झालं. पण ती कशी? बघितलं बापू, दादासाहेबांना आमच्या कर्तबगारीची अजून पारख झालेली नाही. दादासाहेब, वाड्यातली अगदी खडानखडा माहिती जर आम्हाला झाली नाही तर आमचा इथं असण्याचा उपयोग काय? काय हा हा असं काय करता? आपण साई सुट्ट्या करूया. माझ्यावर नेहमी नाही. राम राई साई सुट्ट्या. ए बर, ते जास्ती करतो नका बांधू. हे बघायचं नाही. हळू ना. जास्ती नका ग फिरू. मला सांगा ना तुम्ही कुठे आहात? अशा काय पडले ना. काय ग तुम्ही अशा? नका ग मारू. असं काय करता? जमा आहे की पाच का पाच काय? लांब जाऊ नका. चांगली घरा का फिरवा ती. हळू असं काय करता? जाऊ द्या तिला. रमा रमा असं काय? शामाता तुला पकडते. तिला जाऊ द्या. ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे. समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. रमा, हा परिसर आम्हाला खूप आवडतो. याच नदीच्या पात्रात श्रावण मास जेव्हा आपल्या सरी घेऊन उतरतो ना, तेव्हा हीच नदी एखाद्या अवखळ नवथर तरुणीसारखी हसत खेळत पुढे झिपावते. जाता जाता किनाऱ्याला अंग घासून. अरे हो, एक राहूनच गेलं. खरं म्हणजे आम्ही आपली क्षमा मागायला हवी. क्षमा का? सकाळी आमच्या अकस्मात येण्यामुळे तुमच्या खेळाचा विरोध झाला ना. मला वाटलं. काय वाटलं? मला वाटलं इकडून रागावणं झालं असेल. कशासाठी?
आम्ही खेळत होतो ना म्हणून. हेच तुमचे खेळण्याचे दिवस आहेत. ते आपल्याला मिळत नाहीत हा आमचा दोष. या अकाली पडलेल्या पेशवेपदाच्या जबाबदारीमुळे आम्ही प्रौढ होत चाललो आहोत आणि आमच्या बरोबर तुम्हीही. काहीतरीच. एक मात्र खरं, तुम्हा बायकांची जातच निराळी. आता हेच बघा ना, कालपर्यंत परकरात वावरणाऱ्या तुम्ही आज शालू नेसताच किती गंभीर आणि पोक्त दिसायला लागलात. आम्हाला कल्पना यात तुमच्या मनाची किती ओढाताण होत असेल. कधी कधी वाटत असेल यातनं आता आपली सुटकाच नाही. खरं ना? हे काय रमा, बोल ना काहीतरी. तुझ्या मनात जे काही असेल ते निसंकोचपणे बोल. तू अशी अबोल राहिलीस तर तुझं मन आम्हाला कसं कळेल? सांग ना, बोल ना काहीतरी.
हे काय? विडा आम्ही एकट्यानंच घ्यायचा? मी खाईन की नंतर. ते नाही चालायचं. आधी तुम्ही घ्या, मग आम्ही घेऊ. असं काय? बरं बाई. अरे वा, विडा रंगला की? मग विडा रंगतोच. तसं नाही, विडा रंगणं ही पती पत्नींच्या प्रेमाची खूण असते. त्यासाठी विडा का रंगावा लागतो? छान बोललात. आम्ही हरलो. खंडणी म्हणून आम्ही आपल्याला वचन देतो, आम्ही आपल्याच हातचा गोविंद विडा जन्मभर ग्रहण करू. आपण सांगाल त्या वेळेला. कबूल? कबूल. पण खंडणी म्हणून नाही. मग? मर्जी म्हणून. कबूल. रमा, एक विचारू? विचारा ना. माझं काही चुकलं का? तसं नाही, पण तुम्ही जाऊ दे, पुन्हा केव्हा तरी विचारू. ते काय नाही. विचारा, विचारा ना काय ते. नाहीतर रात्रभर झोप यायची नाही आम्हाला. ठीक आहे, सांगा. चिंतामणी पुढे हात जोडून आज काय मागितलं? ते आपणच ओळखावं. आम्हाला आणि आपल्याला दीर्घायुष्य दे म्हणून? ते जर असं मागून मिळत असतं तर मग कुणालाच मरण आलं नसतं. मग काय बरं मागितलं असशील? या वाड्यात छोटासा पेशवा खेळावा म्हणून. पण आज मी काय मागितलं असेल ते आपल्याला ओळखायचंय. छेबो, हरलो. आम्ही पुन्हा एकदा हरलो. पण या हरण्यातही एक प्रकारचं सुख आहे. सांगा ना तुम्ही चिंतामणीजवळ काय मागितलं ते. सांगा. सांगू? मी एवढंच मागितलं. इकडच्या मनात जे जे असेल ते सारं काही त्यांना मिळू दे. त्यांची सारी दुःख माझ्या वाट्याला येऊ देत. त्यांचे सारे मनोरथ पूर्ण होऊ देत. रमा, सरकार, काय रे, सगळी मंडळी आली? जी सरकार. पाठवून दे त्यांना वर. जी सरकार. मंडळी, श्री गजाननानं या मराठी दौलतीची जबाबदारी आमच्यावर टाकली खरी, पण ती आम्ही कशी पेलणार? राज्याची परिस्थिती इतकी बिकट आहे. अटकेपासून तंजावरपर्यंत दरार असलेली ही दौलत पानिपतच्या पराभवानंतर खिळखिळी झाली आहे. निजाम, हैदर सारखे प्रबळ शत्रू जुना अपमान भरून काढायला टपले आहेत. उत्तरेत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. वडीलधाऱ्यांचा आधार असावा तोही आम्हास नाही. त्यांचे मनसुबे निराळेच. ज्यानं ही जबाबदारी टाकली त्यालाच त्याची काळजी. तो चिंतामण, मंगलमूर्ती,
विघ्नहर्ता आहे. त्याचंच नाव सिद्धिविनायक आहे. त्याच्यासारखा पाठीराखा असल्यावर भीती कसली? तेही खरंच शास्त्री बुवा. पण शास्त्री बुवा, आमचं वय पडलं लहान. वयावर का कर्तबगारी अवलंबून असते श्रीमंत? तसं असतं तर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपतींनी मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवली नसती. नाना, कुठे तर थोर युगपुरुष आणि कुठे आम्ही. शिवछत्रपतींना जिजा मातोश्रींचा आधार होता. दादोजी कोंडदेवांसारखे मुत्सद्दी सल्ला मसलत द्यायला होते. येसाजी तानाजी सारखे खंदेवीर त्यांच्याबरोबर होते. केवळ एका माणसाची बुद्धी राज्य स्थापनेला उपयोगी पडत नाही. श्रीमंत, आपणाला तरी काय कमी आहे? नाना फडणीसांसारखे मुत्सद्दी आणि रामशास्त्र्यांसारखे निस्पृह सल्लागार आहेत. खरं आहे श्रीमंत. घोरपडे, दरेकर, विंचुरकर यासारखे शूर लढवई आपल्या बरोबर आहे. राज्याची विस्कटलेली घडी हा म्हणता बसवता येईल. श्रीपती, अरे इकडे ये. काय अरे इकडे ये म्हणते ना मग. काय? अरे असं काय करतो? इकडे ये म्हणते तर. काय उगाच भलते येईल? भलती येईल काय? इकडे ये. अगं पण पाऱ्यावर आहे ना व? पारा कसला तुझा? अगं कुणी बघल काय करते तू? ते बघ कोण आहे ते. अरे तू थांबितच. तो भाग्याचा दिवस उजाडेल याचीच आम्ही वाट पाहत आहोत. आता आमची सगळी भिस्त तुमच्यासारख्या अनुभवी मंडळींवरतीच आहे. तुम्ही आमच्या संगती आहात म्हणून तर या अवघड जबाबदारीची भीती आम्हाला वाटत नाही. केवळ आमचं मन आपल्याशी मोकळं करावं या हेतूनच आम्ही तुम्हाला इकडे घेऊन आलो. सरकार, एक माणूस बाहेरच्या भिंतीला चिटकून आपलं बोलणं ऐकत होता. मी त्याला अलगद टिपणार होतो, पण तेवढ्यात त्याचं माझ्याकडे लक्ष केलं आणि जो कोसळला तो थेट जमिनीवरच. टकुरच फुटलं त्याचं. श्वास घ्याय बी उसंत नाही भेटली त्याला. कोण होता तो? ओळखलंस त्याला? भय शेळके होता त्यो. गंगूबा तात्याचा माणूस. प्रजानां विनयाधाना रक्षणात् भरणादपि स पिता पितरस्तासां केवलं जन्म हेतवः. जो जनतेचे रक्षण करतो, पोषण करतो, धारण करतो, तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ. तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ. तो साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ. हे राज्य श्रींचं आहे, आमचं नव्हे. दप्तरीच्या कारभारात कुणाचाही मुलायजा बाळगण्याचं कारण नाही, अगदी आमचाही. या खतावणे आपल्याशी काय बोलतात नाना? दादासाहेबांच्या मोहिमेत प्राप्तीपेक्षा खर्च अधिक. हे मोगली शोक आपल्या राज्याला परवडणारे नव्हेत नाना. मग
कुठल्या भोवऱ्यात सापडून आपण स्वतःवरती सर्वनाशाची वेळ आणली, त्या भोवऱ्याच्या खाणाखुणांच्या नोंदी करायला नकोत? चूक झाली श्रीमंत. नाही नाना, चूक अजून पुढेच आहे. हे इतर काय? तो मुतपाक खाण्याकडचा खर्च. इतका? समस्त राज्याची भोजन व्यवस्था शनिवारवाड्यावरच्या मुतपाक खाण्याकडे केव्हापासून आली नाना? नाही म्हणजे दादासाहेबांची अनुष्ठान समाप्ती, सहस्र ब्राह्मण भोजन झालंच तर आणखी. समजलं. सर्व खर्चांचे सविस्तर तपशील आम्हाला उद्याच्या उद्या हवे आहेत. आमची दौलत आमच्या वीरांच्या पराक्रमावर टिकते की पूजा अनुष्ठानं आणि भोजनावळींच्या पुण्यावर टिकते, याची तपासणी एकदा करायलाच हवी. व्रतवैकल्य पूजा अनुष्ठानं आम्हीही करतो, पण आमचा देव असा दौलतीचा हिस्सा तोडून मागत नाही. श्रीमंत क्षमा असावी. आज पावे तो चूक झाली. उद्यापासून सगळ्या खर्चाची संपूर्ण तपशिलासह नोंद करीन. तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे नाना. तुमची बुद्धिमत्ता जोखून तुमची या जागी नेमणूक केली ती त्यासाठीच. बरं, पुणे ग्राम खतावणी बघू. श्रीमंत, आता काकड आरतीची वेळ होत आली. थोडी विश्रांती घ्यावी. सकाळी दरबारी काम आहेच. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून विश्रांतीचा विचार तरी करता येतो. अन्यथा श्रींची इच्छा. बरं, येतो आम्ही. पाठपुरी हो, बेताने नाव काय तुझं? हिरा. लाखात असा हिरा मिळणार नाही. सरकार असू नका बायकांच्या बाबतीत हिरे पारखी म्हणतात या गुलाबाला. तुमची माहिती आहे आम्हाला गुलाबराव. कसं गाजवलं मला. मग काय काय येतं तुला? काय येत नाही ते विचारा. सरकार असं गिरे भास पाखरोय, असं गिरे भास पाखरोय की हसताना होती सांडत्या. अहो अशी नासती की काळजाचा ठेका चुकतो. सरकार माझं सगळं तुम्हीच बोलताय की गुलाबराव. अहो तुमची नेहमीचीच वाक्य आहे ती. अगं वर बघ, नशीब तुझं थो म्हणून या दरबाराला तुझे पाय लागले. अगं नशीब जन्माला घेऊन यावं लागतं. कसं सरकार? बर का हिरा, सरकाराचं मन एवढं मोठं आहे की हिऱ्याची किंमत हिऱ्यांनी मोजते. पण त्यांचं मन कसं राखायचं? फुललेल्या गुलाबावानी. आणि त्यांची मर्जी कशी सांभाळायची? सरकार खुश झालं पाहिजे. बर का सरकार, असा कंड तुम्ही बघितला नसेल. जशी काय कलिंगडाची फाक ती बी बिनबियाची. आपली निवड अस्सल वानच, जशी काय घडी न मोडलेल्या शालू सारखी. बरं समजलं. मग काय नाव म्हणालीस तुझं? हिरा. गुलाबराव, नाही एक गोष्ट माझ्या ध्यानातच येत नाहीये. सांगाल सरकार. नाही मागापासून मी प्रश्न विचारतोय तिला आणि उत्तर देतोयस तू. म्हणजे तिला बोलता वगैरे येत नाही का? काय मुखी बिकी आहेत काय?
सरकार एवढं कमी आहे बघा, फक्त तिला बोलता येत नाही. बर हा, फक्त तिला बोलता येत नाही, फक्त तिला बोलता येत नाही. गुलाबराव, माझ्याकडून सगळे जास्तीचे पैसे घेऊन गेलास, हिला इथे घेऊन आलास आणि आता मला सांगतोयस फक्त तिला बोलता येत नाही. सरकार हरामखोर, सांगायचं राहिलं, चुकलं माझं. काय चुकलं? चुकीला आमच्याकडे क्षमा नाही. आत्ताच्या आता बाहेर घेऊन चालायला लाग. ही मोकी बाहुली आमचं काय दिल बहरवणार? गुलाब, सरकार सेवा तरी कशी काय करते ती बघा. गुलाब, गुलाब, आवाज बरा दिसतोय पोरीचा. म्हण म्हण, काय म्हणायचं तर मोठ्यानं तरी म्हण. ऐकू दे तरी मोक्याचं गाणं कसं असतं ते. हे म्हण म्हण म्हण. आता ग बाया, तुमचं आपलं काय तरीच नसाज नसा दिंदी त्यांच्या बिगार मी कसं काय गाणं म्हणणार? गुलाब, अरे चांगलं बोलतोय की. कोणी सांगितलं मुख्य आहे म्हणून? मगाशी तूच नाही का म्हणलास? सरकार तुमची आवड निवड बघितली. हे येणे सरकार खुश आहे, कर सुरुवात. असं जाने दे रोक न रे कान्हा, जाने दे रोक न रे कान्हा, जाने दे रोक न रे कान्हा. नहीं मोहे ऐसे हटके, नहीं मोहे ऐसे हटके, बीच गली मनमोहना, जाने दे रोक न रे कान्हा, जाने दे रोक न रे कान्हा, जाने दे रोक न रे कान्हा. देर हुई पनघट पे रे मैं तो हूँ अकेली, देर हुई पनघट पे रे मैं तो हूँ अकेली. सास ननद और जेठानी देंगी मुझको गाली, सास ननद और जेठानी देंगी मुझको गाली. सहन तनी पाऊँ उनका, सहन तनी पाऊँ उनका, जहर बुझा करवा ताना, जाने दे रोक न रे कान्हा, जाने दे रोक न रे कान्हा. नहीं मोहे ऐसे हटके, नहीं मोहे ऐसे हटके, बीच गली मनमोहना, जाने दे रोक न रे कान्हा, जाने दे रोक न रे कान्हा, जाने दे रोक न रे कान्हा. ओ हरे रामो हरी, रामो हरे, रामो हरी, करीभो भ्रत, करी भूभृत, करी भूभृत, करी भूभृत, भानु कर्ता च चंद्रमा, भानु कर्ता च चंद्रमाः, भानु कर्ता च चंद्रमा, भानु कर्ता च चंद्र. शास्त्री बुवा, तुम्ही दयावंत, राज्याचा राज्यकारभार करतायसा, पण दिवसा ढवळा आमच्या पोटावर पाय येतोय. आमच्याकडे कुणी बी बघत नाही, तुमचं बी आमच्याकडे लक्ष नाही. आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं शास्त्री बुवा? अहो बाई, पण नेमकं काय झालंय ते सांगा, आम्ही कसं समजायचं? अशा समोर या आणि सांगा बरं. तुम्हाला शास्त्री बुवा माहिती आहे की एवढ्या कष्टानं उभ्या बनव्यात ही शेत उभी राहिलेत आणि आता त्याची कापडी खुडणीची कामं आली.
करती सवरती पुरुष माणसं जर नाही तर आम्ही बाया माणसांनी काय करायचं बरं? शास्त्री बुवा, आमची माणसं जबरदस्तीने धरून नेली आहेत की. तुमची माणसं उचलून नेली? कोणी? त्या मेल्या सरकार वाड्यावरच्या मुकादमानं. कशासाठी? बिगारीसाठी. तुमचं आता सरकार वाडा बांधतोय ना, तेच कामाला झोपलेली आमची माणसं बिगर मजुरी राबाय धरून नेले ते. म्हणजे वेट बिगारी. काम नसतं तेव्हा आम्ही काय बोलतोय का? रात दिस राबतेच की शेतात गुरावानी. पण सरकारांनी आमचा बी येळ बखत वेळ काय व्हावा, आम्हाच ती बी पोरं बाळ हायती. वेट बिगारीला मनाई करणारा कायदाच करायला हवा. तशी वेळच येऊन ठेपली आहे. काय नाही शास्त्री बुवा, मग गरिबांसाठी कुणी बी काय करत नाही. आधी तर या लढाईत तरडीताटी पोरं कापली गेली. राहिली ती बाया माणसं, पोरं बाळ आणि म्हातारी कोतारी. शास्त्री बुवा, आता तुम्हीच आमचा न्याव करा. बाई, कधी नेली तुमची माणसं धरून? ती बघा, ती अजून मी फटकारून नेते शास्त्री बुवा, ती बघा. बाबा, आपलीच माणसं आपल्याच माणसांना अशी मारतात? बाई, तुम्ही निश्चिंतपणे घरी जा. मी आता श्रीमंतांच्या वाड्यावर जातो. तुमच्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करतो. लई उपकार तुमचं शास्त्री बुवा, लई उपकार तुमचा आमच्यावर. अरे क्षमा करा शास्त्री बुवा, ह्या पूजेच्या गडबडीत आमची अगदी धांदल उडते. श्रीमंतांचं पूजेकडे बरंच लक्ष दिसत आहे. हो ना, श्रीमंतांवर कोणताही प्रसंग आला तरी नित्याची पूजा यथासांग झाल्याखेरीज श्रीमंत कोणत्याही कामाला हात घालत नाही. नाना, आज तरी श्रीमंतांची भेट होईल ना? व्हायला हरकत नाही. आपल्या आधीच गोपाळराव पटवर्धन आले, शिवाय इतरही मंडळी आहेतच. आपण खाशा सदरेत बसावं. चलावं. नाही म्हणजे शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड. शास्त्री बुवा येते. या शास्त्री बुवा. काय गोपाळराव, आज आपण परत जाणार ना? असं म्हणत होतो, पण श्रीमंतांची भेट झाल्याशिवाय जाणार कसा? आमचीही तीच अवस्था आहे. 4 दिवस झाले पुण्यात अडकून पडलो. हो ना? काय तात्या, हसलात? अहो, अति झालं आणि हसू आलं, दुसरं काय काय. इथं परिस्थितीच अशी आहे की महादेव भेटला तर नंदी भेटत नाही आणि नंदी भेटला तर महादेव भेटत नाही. आणि तुमची भानगड अशी की दोघं भेटल्याशिवाय दर्शन पुरं होत नाही. पोळी कसली घालताय तात्या? काय ते स्पष्ट सांगा. अहो, आता स्पष्ट सांगायचं म्हणजे दादासाहेब भेटले तर रावसाहेब भेटत नाहीत आणि दोघं भेटल्याशिवाय आम्हा सेवकांना मुक्ती नाही. इतकं सगळं सांगितलं तात्या, त्यासाठी हेही सांगून टाका, महादेव कोण आणि नंदी कोण? नाही म्हणजे मी म्हणत होतो की माझं म्हणणं समजलो. शास्त्री बुवा, श्रीमंतांनी आपल्याला आत बोलावलंय. तात्या, तुम्ही दरबारची जुनी आणि जाणती माणसं. कुणाबद्दल कुठं आणि कसं बोलावं याची जाणीव ठेवायला हवी. ही सई जबान एखाद्या वेळी घात करेल. तिला सांभाळा आणि स्वतःलाही. बर, आम्ही चलतो. काय या शास्त्री बुवा. नाना सांगत होते
आपण 2 दिवस येऊन जात आहात. खराय श्रीमंत. शास्त्री बुवा, स्नान संध्या जपजाप्य आटोपायला वेळ लागतो आणि या गोष्टी मनाजोगत्या झाल्या नाहीत तर साऱ्या दिवसाची प्रसन्नताच नाहीशी होते. असो, आपण काय काम काढलं? एक विनंती आहे श्रीमंत. असं वाटायला लागलंय की उर्वरित आयुष्य गंगे काठी ईश्वर चिंतनात घालवावं, तेव्हा सेवेतून मुक्तता व्हावी. शास्त्री बुवा, हे काय भलतच? श्रीमंत, स्पष्ट बोलतो, क्षमा असावी. आपण ब्राह्मण आहात. स्नान संध्या जप तप वेदाध्ययन हा ब्राह्मण धर्म आपण कसोशी न पाळता याचं आम्हाला कौतुक वाटतं. पण आपण एक गोष्ट विसरता श्रीमंत. आपण स्वीकारलेला धर्म आहे क्षात्र धर्म. पंतप्रधान म्हणून राज्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. शासन, नियंत्रण, प्रजापालन ही क्षत्रियाची प्रथम कर्तव्य. ती कोणी पार पाडायची श्रीमंत? आपण सतत होम हवन पूजा अनुष्ठान यात गर्क असता. आमच्या सारख्यांनी सल्ला मसलत करायची ती कुणापाशी? त्यापेक्षा आपण मसनत सोडा. मीही नायासन सोडतो. आपण दोघंही गंगा काठी जाऊ आणि ब्राह्मण धर्माची सर्व कर्म यथासांग पार पाडीत उर्वरित आयुष्य काढू. सर्व आयुष्य आनंदमय होईल. शास्त्री बुवा, क्षमा करा श्रीमंत, पण हे निदान मी तरी बोलायलाच हवं होतं. मला हे पाहवत नाही श्रीमंत. मानकरी तासन तास तिष्ठत बसतात आणि कारभारी तुळशीपत्र आणि बिल्वपत्र गोळा करत हिंडत असतात. ज्या शनिवार वाड्यात अटकेपार जाण्याच्या बसलतीस आल्या, जिथं भाऊसाहेबांनी अब्दालीच्या रक्ताचा विडा उचलला, जिथं विजयाच्या नौबती झडल्या, त्याच वाड्यात आज रात्रंदिवस होम हवनाचे थूर उठतायत. लढाईत कामी आलेल्यांची मोजदात व्हायची, तिथं जपानच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. क्षमा असावी श्रीमंत, पण थांबू नका शास्त्री बुवा. आपलं बोलणं कठोर आणि कटू असलं तरी ते सत्य आहे. आम्हाला ते ऐकलंच पाहिजे. तसं नाही श्रीमंत, पण राज्यकर्त्यानेच ढिलाई दाखवली तर ते अधिकाऱ्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागत. आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे शास्त्री बुवा. आम्ही आपल्याला वचन देतो, यापुढे असा प्रकार घडणार नाही. चला सदरेवर जाऊया. काय सांगता शास्त्री बुवा? 70 शेतकरी आणि ते अशा शेतकामाच्या वेळी? हो श्रीमंत, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. एका प्रतिष्ठिताच्या वाड्याच्या कामासाठी 70 शेतकऱ्यांना आणलं गेलं, मारत पिटत बांधून मजूर म्हणून. पण हे अयोग्य आहे शास्त्री बुवा. पण हीच आपल्या राज्याची रीत आहे श्रीमंत. वेठ बिगारीची मुळं आपल्या समाजात खोलवर रुजली गेली आहेत. काही मुठभर धनिक गरिबांना जनावरासारखं वागवतात. ही दुष्ट प्रथा बदलली पाहिजे असं आम्हाला वाटतं. शास्त्री बाबा, आपण अनाठाई भावना विवश होत आहात. आपल्या पूर्वजांनी ही पद्धत काय विनाकारण सुरू केली असेल? पूर्वजांची प्रत्येक गोष्ट शिरोधार्य मानणं ही भावना विवशताच आहे बापू. 4 लोक म्हणतात म्हणून आधुनिकपणाचा मुखवटा घेतला आहात आपण शास्त्री बाबा. पण राजकारणाचा विचार दृष्टीआड करून कसं चालेल? त्या मूढभर धनिकांनी केलेल्या अर्थसहाय्यावर अर्थसहाय्य करणारे सावकार म्हणजे राज्यकर्ते नव्हेत बापू. त्यांचा धाक कुणी बाळगायचा? शास्त्री बुवा, वेठ बिगारीचा मनाई हुकूम तात्काळ जारी करा आणि या बाबतीत कोणत्याही विरोधाची तमा बाळगू नका. म्हणजे श्रीमंत, दादासाहेबांच्या वाड्यावरून त्या 70 मजुरांना परत शेतावर पाठवायचं? अलबत्त. न्यायासनासमोर आम्हासह सगळे सारखेच.
प्रजानां विनयाधाना रक्षणा भरणादपि सपिता पितरस्तासां केवलं जन्म हेतवः जो जनते ते रक्षण करतो पोषण करतो धारण करतो तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ हरि ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यवसेम देवहितयदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो परिषदेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु मिठा जी आई साहब आधी ह्या खिडक्या बंद करून घे बघू जी आणि हे बघ बाहेरच उभे राहा खाली चौकात गेलीस तर 50 जणांची 50 कामं अंगावर पडतील जी आई साहब अगं बाई कमळे अजून झालं का नाही तुझं आटप बघू लवकर आता होमाला सुरुवात होईल आणि हे काय आवर्तनानं सुरुवात झाली सुद्धा आटप ग लवकर एवढं लाखात देखणं रूप आहे वहिनी साहेब जरा नेटानं सजू द्या की अगं नेटानं नटायला हा काय लग्न सोहळा आहे का ही माझ्या व्रताची सांगत आहे बरं आज काय फक्त श्रींच्या मूर्तीला अभिषेक आणि होम हवन तर आहे माझी तर बया बघून नजरच फिरली की अबो केवढी माणसं जमली ती मुतपाळ खाण्याकडे तर आचार्यांची नुसती ही जत्रा भरली हो ना नोकर चाकर हलपाटे खाऊन दमल्यात असलं नियम तरी कसलं केलं म्हणायचं अगं हे सगळं करायलाच लागतं आता हे बघ 21 मेहुणं जेवायची आणि आपल्या घरातली ही इतकी सगळी माणसं म्हणजे जवळजवळ 2-2,500 पान होणारच की अगं मिठाच्या चतुर्थीचं उद्यापन करायचं म्हणजे हे सगळं करायलाच लागतं मिठाचं काय म्हणलं सा अगं चतुर्थी ग दर संकष्टी चतुर्थीला की नाही उपास करायचा अगदी कडकडीत फक्त पाणी प्यायचं आणि मग संध्याकाळी 21 मोदक करायचे त्यामध्ये एक मिठाचा मोदक करायचा आणि तो त्याच्यात मिसळायचा चंद्रोदय झाला की मग श्री गजाननाची पूजा करायची त्याला मनोभावे नमस्कार करायचा आणि मग उपास सोडायला बसायचं आणि उपास सोडता सोडता बरं का ऐकतेस ना कमळे उपास सोडता सोडता जर का मिठाचा मोदक तोंडामध्ये आला ना की झालं जेवण संपलं या बया असले तरण्या तटावयात कशा पाय बोये उपास तापास ते तुला नाही कळायचं या बसा आपल्याला चौकातल्या समारंभाचं आमंत्रण असेलच तेच तर विचारायला भाऊजी आले होते माझ्याकडे असं काय म्हणत होता नारायण तुम्ही सांगा ना नारायणा असली दबल्या आवाजातली बोलणी तिकडं राजकारणातल्या सदरेवर इथं आई समोर स्पष्ट काय ते बोला तसं विशेष काही नाही भाऊजी विचारत होते की चौकात होम हवन चाललंय बघायला जाऊ का मातोश्री खाली केवढा थाट उडालाय ब्राह्मणाचे मंत्र चाललेत होमाची सगळी तयारी झालीये सगळं वातावरण कसं छान छान झालंय आणि बरं का काकीसाहेब महाराजांनी भाऊजींना भोजनाचं आमंत्रण सुद्धा दिलंय हो नारायणराव
तुम्ही अजून लहान आहात, तुम्हाला समजणार नाही, पण मी काय म्हणते ते नीट लक्ष देऊन ऐका. राज्यकर्त्यांच्या वास्तूत पावित्र्य नांदतं ते होम हवनानं नाही, तर दौलतीच्या रक्षणानं, प्रजेच्या आशीर्वादानं आणि पूर्वजांच्या पुण्याईनं ते येतं आणि राज्यकर्त्यांच्या कर्तृत्वानं ते नांदतं. म्हणजे काय मातोश्री? काय नाही, पुन्हा सांगू कधीतरी. जून होऊन निबर झालेल्यांना जिथं समजत नाही तिथं तुझ्यासारख्या कोळ्या मुलाला काय समजणार. खरं तर 21 मेहुणं घालून आणि आवर्तन करून सुद्धा व्रताची सांगता करता येते, पण इकडच्या स्वारीचा स्वभाव पेशवाई म्हणाले मोठा होम करूया म्हणून संकल्प सोडला. म्हटलं ठीक आहे, त्या निमित्ताने सगळंच होईल आपल्या हातनं. हो ना, म्हणून तर एवढा मोठा घाट घातला. बरं वहिनी साहेब, झालं ना सगळं, येते मी. हो, निघ. हा, अरे वा, कोणी नवी वाटतं? नाही, जुनीच. छे छे छे, अशा फणकारू नका बुवा. आम्ही आपली सहज चौकशी केली. त्याचं काय आहे, तुम्ही अशा फणकारलात ना की तुमच्या मूळ गौर वर्णाला अशी काही तांबू झळाळी येते की बघत राहावं असं वाटतं. ही सकाळची होमाची वेळ आहे हे इकडच्या लक्षात आहे ना? आहे तर, म्हणून तर स्वतः जातीनं आलो. हा, बरोबर घेऊन जायला. म्हटलं आपल्याला व्रत वैकल्य काही जमत नाहीत, निदान जोडीचं पुण्य तरी पदरी पडावं. शास्त्री बुवा, समिधा संपत आल्या. वहिनी तुम्हाला सांगताय, सुनबाई, माधव सदरेवर गेला? अजून नाही, पण एवढ्या जातीलच. काल रात्रभर अस्वस्थ होती स्वारी. त्याला स्वस्थ झोप तरी कशी लागणार? निजामाच्या सगळ्या हालचालीच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. पण हे या वाड्यातल्या वडीलधाऱ्यांना समजेल तेव्हा ना. काय झालं सासूबाई? तू चौकात पाहिलं नाहीस? तिकडं निजामानं कंठापर्यंत फास आवळून प्राण घ्यायची तयारी चालवलेली, आणि इकडे आमचे शूर पराक्रमी राज्यकर्ते होम हवनात दंग. पण काकीबाई साहेबांच्या व्रताची सांगता? मुली, पेशव्यांच्या घराण्यात जन्म घेणाऱ्या पुरुषांनी किंवा त्यांची पत्नी म्हणून बाहेरून येणाऱ्या स्त्रियांनी एकाच असे धारा व्रताचं मनोभावे पालन करायचं असतं. मसनदीशी निष्ठा, अन्य कुठल्याही व्रत वैकल्याचा बडेजाव माजवणं म्हणजे मनात कुठला तरी विकल्प आला असं समजतो आम्ही. पण मातोश्री, दादाही पूजा अर्चा करतात, उपवास आणि धार्मिक कार्य आपल्याही महाली चालतात. हो चालतात, पण ती केवळ व्यक्तिगत. त्यांचं असं समारंभपूर्वक जाहीर प्रदर्शन तेही केव्हा आलं? ते मी समजलं नाही सासूबाई. मुली, माधवानं पेशवाईची वस्त्र स्वीकारली आहेत. वयाचा मान राखायचा हे कबूल, पण संकटाच्या वेळी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? आणि तेही कुणासाठी? तर नाटकशाळा, रंगढंग, ऐशाराम यांनी मनाचे पोपडे उडाले म्हणून धर्मकार्याने मनाची सफेदी करणाऱ्या दादासाहेबांसाठी? नाही नाही मुली, माधवाला कधीतरी वाईटपणा स्वीकारावाच लागेल. पेशव्यांच्या मसनदीला कधी कधी मुजऱ्याबरोबर वाईटपणाही स्वीकारावा लागतो, कारण तो अपरिहार्य असतो. मलाही तीच काळजी लागून राहिली. शनिवार वाड्यात सार्वजनिक धर्मकार्यांना मनाई करणारा हुकूम इकडनं काढणं झालंय. कालच नानांना सांगणं झालं.
काय सांगतेस काय मुली? आणि त्या हुकमाला डावलून खाली कार्य चालू आहे. कदाचित दादासाहेब महाराजांपर्यंत हुकूम पोहोचला नसेल, पण पोहोचेल तेव्हा. खरोखरी तुमच्या या व्रताचं आम्हाला विलक्षण विलक्षण कौतुक वाटतं. पुरे झालं कौतुक, निघायचं ना? हो. थांबा, हे पठण बंद करा. क्षमा करा ब्रह्मवृंद हो, कृपया हे होम हवन थांबवा. नाना, काय करताय हे? हा याग कोणाचा आहे माहितीये ना? काय? होय, पण तात्या मी हुकमाचा ताबेदार. शनिवार वाड्यात होम हवन आणि जपजाप्य सार्वजनिकरित्या करण्यास मनाई करावी असा श्रीमंतांचा हुकूम आहे. काय? नाना, तुम्हाला फडणवीशी मिळाली ती दप्तरी. थोरा मोठ्यांच्या खाजगी कार्यात नाक खुपसाल तर ते कापलं जाईल. काय? ब्रह्मवृंद हो, सुरू करा पठण. नाही, श्रीमंतांचा आज्ञाभंग झाला तर मला या पुढचे उपाय योजावे लागतील. तात्या, पठण आहे काय की बंद का झाला? बंद नाही झालं दादासाहेब, बंद केलं. म्हणजे नवख्यांना राजकारणात स्थान दिलं की काय काय घडतं ते पहा म्हणजे झालं. थोरा मोठ्यांचा उठल्या सुटल्या उपमर्द करा असा हुकूम आणलाय यांनी. तात्या, कोणाबद्दल बोलता तुम्ही? या तुमच्या फडणवीसाबद्दल. वाड्यावर धर्म कार्य करायला बंदी आणली यांनी आणि या हुकुमाची तामिली करायला हे नाना स्वतः इथं आले. नाना, हे खरं? होय दादासाहेब. काय सांगता? म्हणजे माधवानं तुम्हाला असा हुकूम दिला? आमचा यज्ञाचा संकल्प माहीत असून सुद्धा? आता पहा म्हणजे झालं. वाड्याचं काम बंद, धर्म कार्याला मनाई. मनासारखं एक घडेल तर शपथ आहे. काय? कमळे, ए कमळे, दागिने उतरा भगवती, उतरा. आनंदी, आनंदी, अगं असं काय करतेस? बघ, संतापू नकोस. अगं दागिने का करतेस? झाली एवढी शोभा पुरे झाली. अगं दागिन्याची शोभा हवी आहे कशाला इथे? हे बघ, ते माधवाचं काहीतरी, अगं पण माधवाचा काहीतरी गैरसमज झाला असेल. गैरसमज? शेवटी रक्ताची नाती श्रेष्ठ ठरतात, हेच खरं. आम्ही कोण? जिभेवर एक सारखी साखर पेरणी करायची, सारखं काका काकू काका काकू करायचं. दागिना घेतला तर म्हणायचं पावती दाखव. वाडा बांधायला घेतला तर म्हणे मजुरांना शेतावर पाठव. आणि आमच्या व्रताचं उद्यापन करायचं म्हटलं तर म्हणे या वाड्यावर नाही करायचं. निजामाच्या या संकटाचा कायमचा बंदोबस्त करण्याची हीच वेळ आहे, यात शंका नाही. पेशवाईवरच्या या संकटामुळे डोळ्याला डोळा लागत नाही बापू. बरोबर आहे रास्ते. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर पेशवाई डळमळीत झाली असेल आणि उदगीरच्या पराभवाचा वचपा आपण सहज काढू शकू अशी जर निजामाची समजूत असेल तर ती साफ खोटी आहे. आमच्याही मनगटात ताकद आहे. श्रीमंताच्या अधिपत्याखाली असल्या हजार निजामांना आम्ही खडे चारू. ते काही खोटं नाही, पण तुर्तास तरी तो मराठ्यांचा मुलूक बेचिरा करतोच आहे ना, देवालय उद्ध्वस्त करतोच आहे ना. दुर्लक्ष करून कसं चालेल? बरोबर आहे, दुर्लक्ष करून कसं चालेल? निजामाकडे दुर्लक्ष करण्याची गोष्टच सोडा जाधवराव. आम्हाला तर वाटतं हीच वेळ आहे त्याला धडा शिकवण्याची. हो, पण आता त्वरित हालचाली करायला बापू. नळदुर्ग सारखं पेशव्यांचं खास ठाण निजामानं काबीज देखील केलं. अहो, अक्कलकोट परगणा मारून तारास केला आहे. एवढ्यावरच थांबला नाही तो उदाजीराव. सोलापूरकडे कूच करून तो थेट पुण्याकडे दौडत येतो आहे. तुमच्यासारख्या मुत्सद्याने आता गप्प बसण्यात अर्थ नाही बापू. पण मी म्हणतो आपल्या सर्व सैन्य बळानिशी श्रीमंत येत आहे. बसा मंडळी. श्रीमंत, निजामाच्या हालचालींनी आपण निजामाच्या हालचालीची खळानखळा माहिती आम्हाला आहे बापू, पण तुम्हा मंडळींना माहिती नसलेली एक संतापजनक गोष्ट आम्हाला समजली आहे. ती कोणती श्रीमंत? टोक्याच्या श्री गजाननाचा भंग करण्याची प्रतिज्ञा केली आहे निजामाने. श्रीमंत, आता त्वरित हालचाल करायला पाहिजे श्रीमंत. त्यासाठीच तर आपल्यासारख्या अनुभवी आणि जाणकार मंडळींकडून आम्हाला सल्ला हवा आहे. श्रीमंत, निजामाला वेळीच पायबंद घातला नाही तर तो पुण्यावर आल्याशिवाय राहणार ना. आपण आता उठलंच पाहिजे श्रीमंत. जो हल्ला टळणार नाही तो घरात येण्याची वाट पाहण्यात काय अर्थ आहे श्रीमंत? संकटांना तोंड दिल्याखेरीज ती थांबत नाहीत.
बस आपण निजामावर चालून जायचं. पुण्याचा लोभ धरणं इतकं सोपं वाटलं की काय निजामाला? आजच्या आज होळकर निंबाळकरांना खलिते पाठवा. पटवर्धनानंही खलिता पाठवून बोलून घ्यायला हवं श्रीमंत. नाही. घोरपडे, निजाम अक्कलकोट वरून सोलापूरकडे मुसंडी मारतो आहे. पटवर्धनांनी मिरजेवरून सोलापूर आणि अक्कलकोट याच्यामध्ये त्याच्या परतीची वाट रोखायची. म्हणजे श्रीमंत निजामाला पुढे येऊ द्यायचं? अलबत्त. त्र्यंबकराव, ताबडतोब विश्वासू हेरांची पेरणी करा. निजामाच्या सैन्यातला बारीक सारीक तपशिली आमच्यापर्यंत येऊन पोहोचला पाहिजे. जशी आज्ञा श्रीमंत. आपण पुण्याहून कूच करू आणि निजामाला तोंडावर घेऊ. अगदी बरोबर. आपण म्हणता ते खरंय श्रीमंत. पण श्रीमंत, त्याला पुढं कुठपर्यंत येऊ द्यायचं? आपल्या मनाजोगती युद्धभूमी मिळेपर्यंत. आणि जर का श्री गजाननाच्या कृपेनं चांभार गोंद्याच्या आसपास निजाम सापडला तर पुन्हा कधीही वर तोंड काढू शकणार नाही असा धडा शिकवू आपण त्याला. श्रीमंत, तुमच्या या त्वरित निर्णयामुळे कसं उत्साहाचं वार शिरल्यासारखं वाटतंय. त्र्यंबकराव, निजामाचं संकट हे बाहेरचं संकट. त्याची आम्ही कधीच तमा बाळगली नाही. आपल्या शक्तीची आणि मनोबलाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मग मागे हटण्यात काय मतलब? पटवर्धनांनी निजामाचे कर्नाटकातले दोर कापून काढले. आपल्या हिरांनी निजामाचं सैन्य पोखरलं आणि हुसकावीत हुसकावीत जर का चांभार गोंद्याजवळ निजाम सापडला तर अटके पार झेंडे फडकवणाऱ्या आमच्या काकांची समशेर आहे आणि निजाम आहे. काका, आपण आणि या वेशात? का आश्चर्य का वाटलं? भगवी वस्त्र परिधान करून जप करण्यासाठी आम्ही आम्हाला हिमालयात चालते झालो असणार अशी समजूत होती काय आपली? काय झालं काका? नाही, नेमकी तीच वेळ आणलीत आपण आमच्यावर. काका, असं कोड्यात बोलू नका. काय झालं? आमच्या नव्या वाड्याच्या बांधकामावर आम्ही काही मजूर कामाला लावले होते. ते परत त्यांच्या शेतावर कामाला निघून गेले. आमचं बांधकाम अपुरं राहिलं नाही. तरी आम्ही एका शब्दानंही बोललो ना. म्हटलं नवरक्त आहे, ताजे कायदे आहेत. आता तुमच्या नव्या कायद्याप्रमाणे आमच्या पूजा अर्चेलाही बंदी करून टाका. म्हणजे संन्यासाश्रम पत्करण्याखेरीज आम्हाला दुसरा मार्गच शिल्लक उरणार नाही. अरे, आमची कोंडी करून अशी मुस्करदाबी करण्यापेक्षा आम्हाला सरळ सरळ आज्ञा द्या ना श्रीमंत माधवराव पेशवे. खासगी पूजा अर्चेला बंदी नाही काका. अरे मग आमचा गणेशाग बंद का झाला? कसा झाला? तुमच्या आज्ञेशिवाय? होम बंद झाला नाही, फक्त त्याची जागा बदलली. काका, होम हवन करायला मंदिर आहेत, देवालय आहेत, तिथेच ते व्हावेत अशी आज्ञा दिली आहे मी. म्हणजे आम्ही शनिवार वाड्या बाहेर चालतं व्हावं असं आपलं फरमान आहे तर पेशवे सरकार? किती किती विपर्यास कराल काका. काका, शनिवार वाडा आहे दख्खनच्या दौलतीची सूत्र हलवण्याचं ठिकाण, मुत्सद्यांचं माहेरघर, वीरांचं विश्रांती स्थान. काका, इथे पटवर्धन रास्ते येतात, तसेच होळकर, शिंदे, इब्राहिम खान गार्दी येतात. इथे होम हवन, शिवाशिव यांची बंधनं पाळून चालणार कसं? राजाला सगळी प्रजा सारखीच, धर्म ही त्याची वैयक्तिक बाब आहे. आणि म्हणून आम्ही हे होम हवनाचं प्रस्थ कमी केलं, संपूर्ण काढलं नाही. वाड्यात आपलं देवघर आहे, आमचंही आहे, मातोश्रींचंही आहे, त्यात कसलाही खंड नाही. याखेरीचे सगळे धार्मिक विधी शनिवार वाड्याबाहेरच होतील. हा राजकारणाचा आखाडा आहे, मंदिर नव्हे. दौलतीच्या रक्षणातच स्नान संध्या आली असं समजतो आम्ही. असं का? अरे वा, कोणी शिकवली आपल्याला ही अक्कल? निजामानं काका, निजामानं. काका, निजामानं पेटवलेल्या होमकुंडात साऱ्या महाराष्ट्रातल्या दैवतांची राख रांगोळी होतीये. मंदिर, देवालय भ्रष्ट होत आहेत. निजाम मजल दर मजल करत पुण्याकडे धावत सुटलाय. माधवा काका, आता आम्ही या मंडळींना आपल्या समशेरीची महती सांगत होतो आणि आपण होम हवनावरून मनात विकल्प धरून बसला आहात. ठीक आहे काका, ठीक आहे. आमची आज्ञा आपल्याला अयोग्य वाटत असेल
आपण खुशाल मोडा. माधवा, आपला तो अधिकार आहे. काका, टोक्याच्या श्री गजाननाचा भंग करण्याची प्रतिज्ञा केली निजामानं. माधवा, मी जमेल तेवढी फौज घेऊन त्याचा मुकाबला करीन. आपण खुशाल आपल्या गणेश यागाची आणि होमाची सांगता करा. माधवा, अरे ज्याची अजिंक्य तलवार अटकेपार तळपत गेली, ज्यानं निजामाला उदगीरला 14 लाखाचा मुलूक ओकायला लावला, तो हा तुझा काका तुला काय साधा सुद्धा भडबुंजा भिक्षुक वाटला का रे? नाही माधवा, नाही नाही. आता निजामाला नेस्तो नाबूद केल्याशिवाय या राघव भरारीच्या जीवाला चैन पडणार नाही. काका, श्री गजानना शपथ. श्रीमंत माधवराव, आता फक्त आम्हास आज्ञा करावी.